फायनली आम्ही निघालेलो आहोत मंदिर झाडाकडे जायला. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला चला गाडी घालायला लागली. झाड झाले ना मी गावाला येऊन मंदिरी. चलो 2 दिन नहीं है हम मालूम में अभी. नागव्याला जाणार, नागव्यावरून आम्ही जाणार सासवलीला आहे ना मंजिरी. चलो मी माझ्या नातीसाठी केळी आणली आहे. ऍक्च्युली मी विसरली होती घरी, मी परत पाठी गेली आणि केळी घेऊन आलेली आहे. कारण माझ्या नातीला बनाना त्याच्यापेक्षा गावठी आहेत ना ते, पूजा आहे की नाही, म्हणून मी आणले तिला. म्हटलं नाही मला घरीच जायचंय माझ्या बाबूसाठी. कणकवली आली बाबा आपली. हा आता पूर्ण बदलले ना, किती वर्षाने आले मी आणि माझ्या बहिणीने. चल काय नाश्ता करूया. चल हो तिकडे शाळेमध्ये चांगले कपडे घालते आणि आज जायचे तर कसे तुझं थोडी चेंज कर, साडी घालणार करणार वर बांधायचं. तिथे गेला मी साडी घालणार. चाय पिता मस्त. कटवाडा खाऊन झाला. आपण खातो तो ऋषाल दुकान बंद झालं कटवाड्याचं. हे नवीन खोललंय साराचं. कटवाडा मस्त शिरा दिला. चला आता चला, वेळ झालाय. चला इथून रस्ता जातो ना तो मामाच्या गावी जातो. ए माझं घर आहे ते, म्हणजे मम्मीच्या गावी. मामाला दिलंय मी घर, पण ते माझं गाव आहे. मम्मीचं बोल. हा मम्मीचं. मग मकरंद हे सीताचं घर. हे समोर समोर काय आणलं तो पप्पा? हे काय करवंद खेकडे मस्त आहेत. मम्मी करवंद आणली. आंबड. अरे जावय तिकडून फिरून तुझा भाव द्या ना, फिरून फिरून आला पप्या हरकुळ मधून असा. मी तुम्हाला माझी बहीण दाखवते, तिच्या घरी होम आहे तो. जावय हाय रोहन. हा हे माझे भाऊजी, यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत. दाखवते. बाकी काय म्हणता भाऊजी? थोडा उशीर झाला, सॉरी. ओके. हे माझ्या बहिणीचं घर आहे. हाय रोशनी. माझ्या रागवले माझी पोरगी, कारण तिला मी आल्याला भेटली नाहीये म्हणून. लेट झाला ना ताई आजी. इथे होम झालेला आहे. मामाची गडबड आहे माझ्या. अरे हीच माझी बहीण. चलो गडबड आहे, गडबड. आम्ही उशीर आलो, गडबड आहे. चला. ओ जेवण कसं आहे? खूप वर्षाने आला भावा. कसं वाटतंय रे? खूप वर्षाने आलास काय? हो रघुनाथ पट्ट्या बकरा मला पहिला नंबर लावला. जेवण कसं आहे? खूप वर्षाने जेवायला भेटलंय असं गावातलं. सगळी आमची गँग बसली आल्या आल्या जेवायला. या जाव्याबरोबर बोलायचं नाही. मालवण मध्ये येऊन इलो नाही. तुम्ही आम्हाला फसवलंय का ग? पार्टी नाही काय नाही तर गपचूप गप्पी. ये ना इकडे आता, ये ना आता इकडे. काय जाईल?
गपचूप लग्न केलं, गपचूप पार्टी ये ना मग आता इकडे पार्टी देऊन. एकच दिवस राहिलं, मग काय काय खाऊ? हा जेवढं जमेल तेवढं का. हे काय खाऊन बघ. मला सोडून जेवते माझी भावजी आहेत बघा, दोघी पण कशा. तुम्ही दोघींनी नंबर कसा पहिला लावलात? नाही नाही असं नाही, असं म्हणून 10 वेळा जेवलेच नाही तू. याची नाटकं बघा. या ओमची पार्टी मारतात 10वीला 60% पडल्यामुळे. ए तुला शेवटी मला सोडून तुम्ही जेवायला बसलात. हा काय बोललात? अरे कुठे ती तायाजी, तू पण मला सोडून जेवायला बसलीस काय? भावदे पण माहीत जेवली नका सोडून. मग दरवेळेला काय मोदक आहे माझा. बघा एका गाडीत 10-12 जण असतील आतमध्ये सगळी. अगदी बरं वाटते. गाडी चालू घेतली का विचार? काय झालं मम्मी? माहेरी आलो आता ह्यांना घेऊन सगळ्यांना. ऍडजस्टमेंट किती केलीस ग तू? भरपूर केली बाई, मांडीवर बसलेली. या बाईने गाडी चालवली आजची बसून. थांब दिसत नाहीस. कुवात आलं म्हटलं की बिटकी खायला पाहिजेच. बिटकी बघ मोठी आता उलटा का तू का या लवकर. मी ते पुढे गेलं याला खाऊ दे. रायतं मस्त बनवायची ना आजी. गायतेला अशीच पाहिजे. काय माहितीये माझी आई चोपून खायची. सगळ्यांना आस्वाद दिलाय मी माझ्या माहेरची भेट. मीनाक्षी मस्त एक नंबर. माझ्या आईला पण खूप आवडायचा. मकरन काय शर्ट सांभाळ. भजन चालू झालं आणि संध्याकाळची वेळ आहे. आज आम्ही राहणार आहे इथे पण माणसाला किंमत जेवढी द्या तेवढीच किंमत पैशाला. काय प्रतीक्षा ताई एवढं मन लावून ऐकतेस भजन एवढं मन लावून ऐकतेस ओके माझी लेक बघा
भजन चालू इकडे बसलीस. रात्री आपल्याला खेळायचं आहे. इकडे माझी बहीण आमच्या जेवणाची तयारी करत आहे. ताई गुड मॉर्निंग. आणि सगळ्यात स्पेशल नाश्ता आलेला आहे. किती वर्षाने मला खायचा आहे तो. येऊ दे रस. घावणे आणि रस तर भाऊजी आमच्या आणायला गेलेत तिकडून. हा शेवया शेवया सॉरी हे शेवया मी आम्हाला माहिती नाही ना. आई गेल्या कधी खाल्लेले नाहीत ना. हे आता तुम्ही तर नवीन किती वर्षाने आम्हाला खिलवणार. आम्ही खिलवणार आणि मग तुम्ही खाणार आणि मग आम्ही जाणार. लय भारी. आधी रस टाकू नकोस. एवढे कोणी का केले शेवया. टब्बल 12 वर्षाने खाणार आहे मी. नाश्ता करायला चला. तुम्हाला माहिती आहे नाश्त्याला काय. शेवया आणि रस. तब्बल 12 वर्षाने मी खाणार आहे. मी 12 वर्षाने खाल्लेच नाही. आई असताना करायची ना. त्याच्यामुळे आता माझ्याकडून ते शेवया बोलायचं सोडून मी घावणे बोलली. विसर पडतो ना. हे माझे भाऊजी स्वच्छता मोहीम अभियान करतायत. मग प्रोग्राम मस्त आला. अरे माय डियर जीजाजी रहेगा तो क्या टेंशन रहेगा. का तुम्हाला आता इथे खार की नाही काय माहित नाही. चला नाश्ता करायला. आंघोळ करतोयस. जा ताईच्या इथे. हा आता वरती जा बाथरूम मध्ये. गिझर दोन्ही इथे. रपकन कर रपकन. भावजाई आणि बहीण एकदम सज्ज झाले द्यायला. हो पहिला हा बाहेरच केलेत. हे आमच्याकडचं जुनं खाणं आहे. सकाळी 4ला उठून करायला लागतं हे. आता होत नाहीत. बहिणा मेरी फिर से एक बार थँक्यू. मला तुला कसं वाटलं. अजून पाहिजे की कसा खाता बघा. कोकणात आलो आणि सकाळी न्याहारी नाही खाल्लं. रस आणि आताच कोण करत. ही जुनी होते म्हणून केला. आमचा किंग मेकर इकडे बसलाय. हा बघा आता म्हातारा आला ना. शेवया रस करून करून म्हातारा आलाय. तू म्हातारी झाली आमची करून करून. आता पहिली लय करायची पण. तशी स्मिताची आई धावणे करायची. ती तयारी करायची सकाळी उठून. आणि लगे आम्हाला आमची ताई आजीने आई दोघं मिळून रस करायची. रस अनलिमिटेड द्यायची. मी तर म्हणू शकतो खाले 7-8 चांगले. मंजिरीचं खाणं. मंजिरी कसं वाटलंय. माझी लेक बघा बँगलोर आले आणि तिला सर्दी झाली. शेवया रस खात नाही पाणी पिते. फायनली आम्ही निघालो आता नागवेवरून. हा मंदिरी. आता आम्ही इथून नागेश्वर मंदिरात जाणार आहे. थोडून नाश्ता वगैरे केला. आम्ही निघालो आता नागव्यातला नागेश्वर मंदिर. इथे आम्ही आलेलो आहोत. हे आमच्या पराग सावंत आणि पूजा आमचे आहो. हे सगळे आम्ही इथे आलोत. पण पराग सावंतचं गावातलं मंदिर आहे. जागृत देवस्थान. आतमध्ये. हां
कोण राहत नाही विना त्यांच्या घरी. पडून नाही, त्यांचे काका वगैरेच असतील गणपतीला वगैरे. पूजा घरी आली सासरी. कोण नाही राहत नाही ते. आपण यायला पाहिजे 1 वर्ष राहायला ना, असं 4-5 दिवसासाठी. का हो पप्पा? टिक्की भेटल्या आपलं टिक्की चहा भेटला पाहिजे. चाय भेटेल ना, देईल ना उद्या. ठीक आहे, विचार करू. फायनली पप्पांची लगबग चालू आहे. आम्ही आलोय पराग सावंतच्या घरी जाणार आहोत. आज धनश्री बुरखा घालून आले. ऊन नाही, पाऊस. 1 नंबर पाऊस पडतोय. आणि आम्ही आज तर आमचा पूर्ण दिवस फिरणार आहे ना, म्हणजे या मुलांची बस की बात नाहीये, असं नाही आहे. करवंद बघ, करवंद किती आले तिकडे, किती आहे जाळी. गोड आहे, आंबट आहे. म्हणून तुला आणली आहे. तुला कसं वाटली येऊन? पण खूप छान, मस्त. ओके, ठीक आहे. किती वर्षांनी घरी आलो मी. ये झालं पाहिजे. इथूनच स्कूटरने गेलेलो. आता आपण पराग दिरबा देवीला जाऊया. हे काय दुकान पराग आता दिरबा देवीला जाऊया. हो, दिरबा देवी तुमची कोण? तुला स्वामी. एवढं ऊन प्रकाश सगळं एकदम कॉकटेल झालंय. खूप मस्त वाटतंय. पण मकरन कोणती देवी माहिती? दिरबा देवी कुलस्वामिनी. हा, सावतांची, मोऱ्यांची, सगळ्यांची. इथे कौल लावतात बघ, आता लावलंय कौल लावतात. डोंगर भाग तर काही दिसत नाही. खूप सुंदर व्ह्यू आहे एकदम, आणि खूप भारी वाटलंय. पूजा चल, दिरबा देवी झाली. आपल्याला काय मागायची गरज आहे? त्याला काळजी आहे आपली, आहे ना. हा, आपल्याला काही मागायची गरज नाही. त्याला काळजी आहे, जे तो करायचं लिहिलं ते करणार. चला आता पुढे जायचं आपल्याला. कुठे आता? चलो हिप हिप.